नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा जो लग्नाचा व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी आले माझ्या माहेरी म्हणजे माझ्या मम्मीकडे पप्पांकडे आलेले. आणि इथे आल्याबरोबर अद्दूचं काय होतं बघा, ती घरामध्ये दिवाळीचे थोडेफार फटाके शिल्लक होते. तर आल्याबरोबर आहे ना, ती तिच्या नानूला आपण फटाके फोडू असं तिचं चालू होतं. लग्नाला माझे बाबासुद्धा आले होते. तर मी बाबांसोबतच म्हणजे मला घ्यायलासुद्धा त्यांना यायचं होतं, कारण माझ्यासोबत येणार नव्हते. तर ते 2 दिवसानंतर येणार होते म्हणून बाबा मला घ्यायला आले होते आणि प्लस त्यांना पण लग्नाचं इन्व्हिटेशन होतं, ते त्यांनी लग्नाला आले होते. मग बाबा आणि मी अद्दू मिळून आलेलो आणि इकडे आल्याबरोबर तिचं बघ किती मस्ती वगैरे चालू होती. फटाके फोडत आहे. काय ग? काडी? कोणती काडी? इकडे ये बाळा, तिकडे नाही जायचं. मम्मा इकडे ये बाळा. फटाके आहे, नाही जायचं आता. होते आता, नंतर मला झाडायचं इथून. हो गुल्लू, दिदू का म्हणत आहे बघ, नानू म्हणताय तुला. त्याला नानू नाही लागत बाळा, त्याला तो आबाजी म्हणते. जाऊ दे, नानू सोबत जा तू, तो खूपच हे आहे. नानू वॉशरूमला गेले, येतात थांब. तर चप्पल किती खराब केलंस बाळा. हो तेच, वॉशरूम मध्येच गेले. अगं बाई. खेड्यात आल्यानंतर आहे ना, खरंच मनाला इतकी शांती वाटते ना. म्हणजे जिथं बालपण गेलं, जिथे मी लहानाची मोठी झाली ना, त्या जागेवर पुन्हा पुन्हा येणं कुणाला आवडत नाही हो ना. ते खरंच ते आनंदच वेगळं असतं. तर हा जो क्लिप आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे. दुसऱ्या दिवशी होतं मार्केट, म्हणजे खेड्यावरचंच मार्केट होतं. तर मी जात होते मार्केटमध्ये, तेच तुम्हाला मी थोडंफार दाखवत होते. मी मार्केटमध्ये वगैरे शूट नाही केलं, म्हणजे बाजार भरतं ना तिथं गेलेले. मग हे बघा इकडे हा जो क्लिप आहे ना, हा पुन्हा दुसऱ्या दिवशीचा आहे. या व्हिडिओमध्ये 2-3 दिवसाचे क्लिप्स आहेत. तर हा जो क्लिप आहे ना, तिसऱ्या दिवशीचा आहे. आणि इकडे बघा नानू आणि नातींचं काय चालू आहे. तिला करायचं होतं जेवण आणि फिश होती, तर तिला फिश फ्राय खूप आवडते अद्दूला. तर ते फिश फ्रायसोबतच जेवण करत होती आणि चारत होते. तिचे फेवरेट पर्सन, ऑल टाईम फेवरेट पर्सन नानू, त्यांनीच चारत होते. मी फिश खात नाही आहे, कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्याच्यामुळे मी खात नाही, पण अद्दूला मी चारते. तर आणि इकडे बघा अद्दू किती छान खेळत आहे ना. इकडे किती छान मोकळं वातावरण आहे, तिला खेळायला जागा आहे, लहान मुलं आहेत, खूप मनमोकळेपणाने खेळते आणि तिला खेळताना पाहून खरंच मलासुद्धा खूप चांगलं वाटतं. आणि इकडे बघा मला चुलीवरचं जे स्वयंपाक वगैरे, खरंच पहिल्याची जी आठवणी आहेत ना, खरंच खूप ताजे होतात गावात गेलं की. कारण की आधी गॅस वगैरे नव्हते ना, तर आम्ही चुलीवरच स्वयंपाक बनवायचो. आणि हो, मी सुद्धा चुलीवर स्वयंपाक करायचे आधी, जेव्हा गॅस वगैरे नव्हतं घरी. आणि इकडे चुलीवर बघा झणझणीत फिश फ्रायच होत आहे, कारण की आणि माझा भाऊ पण आला होता. हा माझा मोठा भाऊ आहे, त्याला नॉनव्हेज आणि व्हेज भाजी हा इतकी सुंदर बनवतो ना, खरंच एकदम हॉटेलसारखी भाजी बनवतो हा. आणि प्लस माझे बाबासुद्धा. आणि बघा इकडे टक लावून बघत आहेत भाजीकडे, कारण की अहोंना माझ्या भाऊच्या आणि माझ्या पप्पांच्या हातची भाजी खूप आवडते. आणि चुलीवरच्या भाजीची गंमतच वेगळी, ते खाल्यानंतर इतकं तृप्त मन होतं ना. खरंच तुम्ही गॅसवरची भाजी आणि चुलीवरची भाजी टेस्ट केली ना, खरंच फरक समजतं. जे खाऊन असाल ते तुम्हाला नक्कीच माहीत असेल, आणि खाल्ले असाल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये
कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर हे सगळं मी खूप मिस करते शहरात, कारण की शहरात असं सगळं नसतं, चूल नसतं, चुलीवरची भाजी नसते, सगळं गॅसवर करायचं असतं. आणि हे सगळं आहे ना आमचं आधीचं घर आहे. प्लीज बॅकग्राऊंड वगैरे इग्नोर करा, कारण की बांधकाम चालू आहे घराचं, नवीन घर बांधणे चालू आहे. नवीन घर जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. पण हे जे घर आहे ना खूप माझे जेव्हा वडील लहान होते ना तेव्हा बांधलेलं घर आहे, पण खूप सुंदर आहेत. या घरात काही आठवणी आहेत आम्हा तिघी भाऊ बहिणींच्या, माझ्या आईवडिलांच्या खूप खूप आठवणी आहेत. आणि इथं गेल्यानं मलासुद्धा खूप प्रसन्न वाटते. माहेर म्हटल्यानंतर कुणाला प्रसन्न नाही वाटत. प्रत्येक स्त्रीला, लग्न झालेल्या स्त्रीला माहेरी गेल्यानंतर एक वेगळंच आनंदी मिळतो. आणि दुसऱ्या दिवशी होतं थोडंसं वहिनी माहेरी गेली होती आणि वहिनी नव्हती घरी. आणि इकडे बघा मम्मीचं थोडंसं साफसफाई वगैरे मीच काढलेले, कारण की मम्मी एकटी शेतात वगैरे जाते तर तिला करणं पॉसिबल होत नाही. मी गेले होते तर म्हटलं थोडंसं मम्मीला आपण साफसफाई वगैरे करून देऊयात. काही नाही, फक्त डबे पुसपास केले आणि जे कागद वगैरे होते ना ते चेंज केले, असं सगळं केलं होतं. मम्मीला हेल्प केली थोडी. पूर्ण सजवून झाल्यानंतर क्लिप्स काही घेतले नाही, लक्षातच नव्हतं. तर हे 2-3 दिवसाचं क्लिप मी ॲड करून तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.